ओके, सो स्टार्ट करूया. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनर जॉइन आणि सेल्फ जॉइन कशाप्रकारे वापरले जातात हे पाहिलं होतं. इनर जॉइनमध्ये आपण कॉमन डेटा कॉल करणार होतो दोन्ही टेबलचा, आणि सेल्फ जॉइनमध्ये आपण पर्टिक्युलर एकच टेबल स्वतःशी जॉइन करून घेतला होता. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्रॉस जॉइन. सो क्रॉस जॉइन म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपण थोडासा PDF मदत घेऊया. सो क्रॉस जॉइन म्हणजे काय, जर एका टेबलचा डेटा किंवा एका टेबलचे कॉलम्स हे दुसऱ्या टेबलच्या कॉलममधल्या काही कॉलमशी कार्टिशियन पद्धतीने जॉइन होत असतील, म्हणजे मल्टिपल वेजनी ते जॉइन होत असतील, एकच कॉलम मल्टिपल कॉलम्सला दुसऱ्या टेबलमधल्या जॉइन होत असेल आणि त्याचा रिझल्ट सेट आपल्याला मिळत असेल, तर दॅट्स कॉल्ड ॲज अ क्रॉस जॉइन. खूपदा प्रत्येक टेबलमधला कॉलम दुसऱ्या टेबलमधला एका कॉलमशी जॉइन होत असतो, बट क्रॉस जॉइनमध्ये एका टेबलमधले कॉलम्स हे मल्टिपल कॉलमशी दुसऱ्या कॉलमच्या टेबलच्या जॉइन होऊन तो रिझल्ट सेट तयार करत असतात. सो इथे म्हणून सांगितलेले आहे, क्रॉस जॉइन इन अ SQL सर्व्हर कंबाइन्स ऑल द पॉसिबिलिटीज ऑफ 2 or more tables and return a results that include every row from all contributed tables. ओके, सो जेवढे कॉन्ट्रीब्युटेड टेबल्स आहेत त्यामध्ये एकमेकाच्या कॉलमशी हे जॉइन होऊन रिझल्ट सेट कोणत्याही पद्धतीने आपल्याला रिझल्टच फाइंड करायचं आहे, हे एकच एम या क्रॉस जॉइनचं असतं. ओके, म्हणजे मला कोणत्याही बरोबर कोणताही कॉलमचा डेटा फेच करता येणं या क्रॉस जॉइनमध्ये शक्य आहे. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे, इट ऑल्सो known as a Cartesian join because it produced the Cartesian product of all linked tables. ओके, हे एक प्रकारचं कार्टेशियन दाखवण्याचा प्रयत्न करतं. हे तुम्ही टेबलमध्ये पण बघू शकताय की एक जो कॉलम आहे तो मल्टिपल कॉलमशी जॉईन केलेला आहे. यातलाही ए जो कॉलम आहे हा मल्टिपल कॉलमशी जॉईन केलेला आहे. ओके, सो हे कार्टेशियनली जॉईन असतात, ज्याने की आपला रिझल्ट सेट लवकरात लवकर फाइंड होऊन आपल्याला भेटेल. सो आपण आजही 2 टेबल जे आपण मागे क्रिएट केलेले आहेत तेच यूज करून हा कार्टेशियन कशाप्रकारे वर्क करतो किंवा क्रॉस जॉइन कशाप्रकारे वर्क करतो, त्यासाठी कोणती क्वेरी लिहिली जाते हे पाहणार आहोत. सो त्यासाठी पुन्हा आपण MySQLमध्ये जाऊया आणि या ठिकाणी पुन्हा ते 2 टेबल आपण कॉल करून घेऊया. सिलेक्ट स्टार फ्रॉम BCA अँड सिलेक्ट स्टार फ्रॉम फी. ओके, इथं दोन्ही टेबल मी जॉईन केलेले आहेत. सो आपण आत्ता क्रॉस जॉईनची क्वेरी बघणार आहोत. सो या ठिकाणी आपण क्वेरी लिहायला सुरुवात करूया. सिलेक्ट BCA टेबलमधला मला ॲडमिशन नंबर हा कॉलम कॉल करायचा आहे. त्याचबरोबर BCA टेबलमधला मला फर्स्ट नेम हा कॉलम कॉल करायचा आहे. त्याचबरोबर BCA मधला मला लास्ट अंडरस्कोर नेम हा कॉलम कॉल करायचा आहे. हे कशाप्रकारे कॉल केलं जातं, डॉट का वापरलं जातं, हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी जॉईन आपण चालू केलं त्यावेळी सांगितलेलं आहे. त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मागच्या दोन्ही जॉईनचे, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. आणि याचबरोबर मला फी टेबलमधला कोर्स हा कॉलम कॉल करायचा आहे. आणि त्याचबरोबर फी टेबलमधला मला अमाऊंट पेड हा कॉलम जॉईन करायचा आहे. फ्रॉम ओके BCA हे काय करायचं आहे, क्रॉस जॉईन करायचं आहे. ओके, क्रॉस जॉईन फी. ओके, फीशी हे मी काय केलेलं आहे, क्रॉस जॉईन केलेला आहे हा टेबल BCA, वेअर जो कॉमन कॉलम आहे तो इथे इंडिकेट करून द्या. BCA मधला ॲडमिशन कॉलमशी काय कर, ॲडमिशन नंबरशी, फी मधला ॲडमिशन नंबर कॉलम जॉईन कर. ओके, खूपदा टायपिंग करताना मिस्टेक होती, कारण की लाईव्ह आपण असतो. सो टायपिंग करताना मिस्टेक होऊ शकते.
टायपिंग करताना मिस्टेक झाली तर एरर येऊ शकते. ओके, सो या ठिकाणी आपण सगळं क्युरी लिहिलेली आहे. आपण ॲडमिशन नंबर BCAमधून, फर्स्ट नेम BCA टेबलमधून, लास्ट नेम BCA टेबलमधून, कोर्स फी टेबलमधून आणि अमाऊंट पेड हे फी टेबलमधून कॉल केलेला आहे. आणि BCA हा फी या टेबलबरोबर क्रॉस जॉईन केलेला आहे. सो त्याला सांगितलेलं आहे तू कार्टेशियन प्रोडक्टमध्ये काय कर, जॉईन हो, कोणत्याही टेबलबरोबर तू जॉईन होऊन तिथून डेटा कॉल करू शकतोस. असं नाही आहे की तू कॉमनच डेटा घेऊन ये. दोन्ही टेबलमधला कॉमन जसा डेटा इनर जॉईन घेऊन येत होता तसा कोणताही क्रॉस जॉईनमध्ये टेबल हा कॉमन डेटा घेऊन येणार नाही आहे. तो सगळा पर्टिक्युलर डेटा तो घेऊन येणार आहे. ओके, नाव एंटर. सो या ठिकाणी आपण थोडंसं स्पेलिंग वगैरे चेक करूया. सिलेक्ट BCA dot admission number, then BCA dot first name, BCA dot last name, P dot course, P dot amount underscore paid from BCA cross join fee where BCA admission number is equal to fee dot, here is the dot, okay, not a comma, here is the dot. ओके, आपण बाय मिस्टेकली तिथे कॉमा एंटर केला होता. नाव एंटर. सो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की आपल्याला होल आणि सोल जो काही डेटा आहे तो सर्व डेटा तो घेऊन आलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही इथे बघा फीमध्ये आपल्याला 1 2 3 4 आणि 5च रेकॉर्ड आहेत. बट इथे येताना 1 2 3 4 5 आणि 6 रेकॉर्ड्स तो घेऊन आलेला आहे. सो फक्त या ठिकाणी इनर जॉईन यूज केल्यामुळे आपण जसा कॉमन डेटा कॉल करत होतो दोन्ही टेबलचा तसा न होता क्रॉस जॉईनमध्ये जो डेटा रिलेटेड आहे तो सर्व डेटा या क्रॉस जॉईनमध्ये तो घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, सो आय होप तुम्हाला क्रॉस जॉईन ही व्यवस्थित समजली असेल क्युरी. सो अशा प्रकारे आपण जॉईन बघत आहोत. सो जॉईनमधले आपण इनर जॉईन, सेल्फ जॉईन आणि क्रॉस जॉईन या तिन्ही क्युरी सक्सेसफुली रन केलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आउटर जॉईन म्हणजेच त्याचे लेफ्ट आउटर जॉईन, राईट आउटर जॉईन आणि फुल आउटर जॉईन ह्या क्युरीज कशा रन करायच्या हे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.